शक्तीपीठ महामार्ग लादत असतील तर निवडून दिलेले आमदार व मंत्री काय कामाचे? कसबा बीड ग्रामस्थांचा सवाल. आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार. क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर. संपर्क 90 286 10 470. शक्तीपीठ महामार्ग लादत असतील तर हे निवडून दिलेले आमदार व लोकप्रतिनिधी काय कामाचे, असा सवाल बीड ग्रामस्थांनी उपस्थित केला. शक्तीपीठ महामार्ग नवीन अलाइनमेंट नुसार बीड परिसरातून जात असून सुपीक जमिनीचे खूप नुकसान होणार आहे. सरकारने हा महामार्ग करत असताना शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाचा विचार करावा. यासाठी कसबा बीड येथील ज्योतिबा मंदिरामध्ये शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची बैठक पार पडली. कोल्हापूर व महाराष्ट्रातून सामान्य जनतेने इतके आमदार निवडून दिले आहेत, परंतु कुणाचा तरी ड्रीम प्रोजेक्ट म्हणून हा शक्तीपीठ महामार्ग लादून शेतकऱ्यांचे नुकसान होणार असेल आणि हे आमदार विरोध करत नसतील तर हे निवडून दिलेले आमदार काय कामाचे, असा सवाल बीड ग्रामस्थांनी उपस्थित केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, गोकुळचे माजी संचालक सत्यजित पाटील, प्रताप पाटील, नामदेव पाटील, युवराज पाटील, भगवान सूर्यवंशी, शेतकरी नेते मुकुंद पाटील, पंढरीनाथ, तहसीलदार, उपसरपंच विजय गावडे, संदीप तिबिले, राजाराम पाटील, रोहित पाटील, बाजीराव वरुटे, शिवाजी खोत, महादेव जाधव यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी करवीरहून विश्वनाथ मोरे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.